विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सेविता सज्जन ग्रहीचे उदक अंतर पुनित होय देक. प्राप्त होय जगी अन्नादिक ब्रह्मसुख देख तो पावे. हनुमंत असणारे हनुमंताला विनंती केली काळनेमीने, बाबा काही करताना आलं तर संताच्या घरचं असणारं अन्न तरी घ्यावा. बरं अन्न नाही घेता आलं पाणी तरी घ्यावा. असे विनंती पर कोण 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 करता या काळनेमी करू लागलाय. बाबा संत आहे मी, संताच्या घरचं असणारी माझी विनंती एवढं तुम्ही असणारा आदरात तिथ्याने बोलतोय एवढं माझं तुम्ही करा विनंती करू लागलेला आहे. विलंबन करावा सर्वता औषधी सांगाव्या समजता. भास्करा उदय न येता मज तत्वती जाणे असे. बरं वेळ जर झाली तर एक काम करा ना तुम्ही महाराज, मला औषधी सांगा. औषधीचा असणारा पत्ता सांगा, कोणत्या मार्गाला मिळतात कोण्या ठिकाणी मिळतात असे हनुमंतराय असणारे काळनेमीला बोलतात. तव दर्शने मुनिवरा सुखानुकोटी मज कपिंद्रा. कवरू पाहशी पावनेरा निरोप सत्वरा मज द्यावा. ओ हनुमंतराय तुम्ही कोण आहेत? आतिथ्य घरी आल्यावर त्याचा पाहुणचार व्हायला पाहिजे. जर पाहुणचार नाही झाला आणि तसेच तुम्ही गेलात तर मग आमच्या असणाऱ्या महाराज लोकांची किंमत काय राहणार आहे? आम्ही महाराज म्हणून कसे ओळखले जाते? असा काळ नेहमी असणारा हनुमंताला बोलतोय. सेविता सजन ग्रहीचे उदक अंतर पुनित होय देक. प्राप्त होय जरी अन्नादिक ब्रह्मासुख देखतो. बरं अन्न कसं आहे? पूर्ण ब्रह्म आहे असं. मग अन्न तरी तुम्ही सेवन करा. अन्न सेवन केलं तर आम्हाला समाधान वाटेल असा काळ नेहमी असणारा हनुमंताची विनंती करू लागलेला आहे. सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळीचे मागोन. नाही तरी आपण जीवन अंगे मागावे. गावबा काका बोलू लागलेले, संत महात्म्याच्या जरी घरी गेलोत एखादा म्हणला जेवायचं असेल का नाही जरी म्हणला तर संताला म्हणायचं आम्हाला जेवायचं. एखाद्या वेळेस ते म्हणलं आमच्याकडे अन्नच नाही, त्याला म्हणायचं नुसतं पाणी का होईना दे. अशी असणारी गावबा काका असणारे त्याचा विचार करून बोलतात. आली आही ब्रह्मादिका सज्जनना पवती देक. हे गडी लागा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करते. बरं ब्रह्मादिकाची काय अवस्था आहे? 33 कोटी देव ब्रह्मदेव काल्याचा प्रथा सेवन करण्याकरता जर पाण्यामध्ये मासे झाले तरी हा गोपाळ कालाचा प्रसाद नाही त्यांना मिळाला. मग हे असणारा प्रसाद आहे कोणता? सज्जनाचा घरचा प्रसाद हे कसा आहे? उत्तम आहे, आतिया प्रब्रह्म आहे असा विचार आहे. मनोनी घ्यावे फळ मुळासे तरी मी आलो राम कार्यासे. न जाता स्वामी कार्य सिद्धीसे सर्वतः रसी नसेओ. बरं एखादं सांग कामी असते, सांगितलेलं काम तेवढंच करायचं. बाबा मला काम सांगितलं पण कोणतं सांगितलंय? दुर्नागिरीवर औषध आणण्याकरता मी आलोय. जर माझ्या गुरुचं काम जर पूर्ण नाही केलं तर अन्न सेवन करण्यात काय मतलब आहे? किंवा अन्न जर सेवन केलं तर कार्य होऊ शकत नाही. माझ्या गुरुचा असणारा माझ्यावरती असणारा राग भरला जाणार आहे. मग काम केल्याशिवाय अन्न न घेता हीच माझी वस्तुस्थिती आहे. सांडून स्वामी कार्यार्था तो पुढील गालील उदर चिंता. तक महापापी तत्वता अंधपाता जाय वेगे. बरं अन्न पाहून बळजबरीने बाबा जेवून जा नाही ना मला आपल्याला जेवायचंच नाही. गेलो उपाशी दिवसभर मेलं. आता कसं समजा एखाद्याने मर्यादेने सांगितलं ओ जेवून जा, नाही म्हणलं आपल्याला पुढं जाऊन जेवायचं. 5 पाक कोण जेवायचे? पैसे असून खायला मिळत नाही ना, ही अवस्था आहे. दिवसभर पैसे खिशात पण खायला मिळणार. पण हे असणारे आतिथ्य भाव देव इथं अन्न खायला मिळालंय पण आपल्या गुरुचं काम केल्याशिवाय अन्न खाऊ नये असा हनुमंतरायाचा विचार आहे. या लागी स्वामी कार्य न पूर्ण न करे फळ भोजना. तुझी याद लागी जाण उदक पाना करीन. काय नाही मी शेवटी विनंती केली बाबा
अन्न तर नाही ना सेवन करायचं, फळं खा. अन्न नका खाऊ पण फळं खा. हनुमंतराय म्हणले फळं सुद्धा खायचे नाहीत. मग एक करा, आम्हाला पाण्याची आवश्यकता, फक्त पाणी जरी दिलं तरी तृप्त झालं, अन्न खाल्ल्यासारखं आहे, असे हनुमंतराय काळ नेहमीला बोलतात. कोणी कपीच्या वचनासी राक्षस जुगावला मानसे अनायासे पावेला मृत्यूसे सरड उदकासे प्रासिता. काळ नेहमी म्हणला ही घ्यायची गरजच नाही मला, गुळाने मारता येते. आपल्याला आहे ना युक्ती म्हणला. पाणी म्हणताय ना, पाण्याकडे आपण पाठवू, पण पाणी कुठं या जिथं हनुमंताचा घात होईल त्या ठिकाणी पाठवून देऊ, असं काळ नेहमीच्या मनामधला विचार. ऐसा निश्चय मानुनी पूर्ण बोले कपिशी वचन स्वामी कार्य न होता जाण आग्रहापना करू नये. ओ महाराज, माझ्या स्वामीचं काम झाल्याशिवाय तुम्ही मला विनंती करू नका, जबरदस्ती करू नका. मला विनंती एकच करा, मला लवकरात लवकर कसं जाता येईल अशी एक तुमच्याकडे माझी विनंती आहे. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र तेथेच नीरा पान करिता अन्न मात्र औषध समग्र देखसे. ज्यावेळेस असं पवित्र पाणी या, ते जर पाणी प्यालं ना, औषध तुम्हाला दिसण्याकरता योग्य स्थिती या. पाणी प्याल्याबरोबर कुठं औषध आहेत, कोण्या ठिकाणी औषध आहेत, असा तुम्हाला बोध होणार आहे. काळ नेहमी हनुमंतरायाला बोलतय. हनुमंत अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसे मानिली त्याची या वचनासे निज मानसे कपिनाते. ज्याचा देह राममय झालेला आहे, त्याला खोटं बोललं तरी रामच आहे, काही बोललं तरी रामच आहे. मग त्यांनी सांगितलं काळ नेहमी पाण्याची योग्य स्थिती रामदेव बाप्पा डाके ते योग्य सूचक नेत्रोड पाण्याकडे जाण्याकरता हनुमंताला चला विनंती लवकर. करतात. साधू वचन विकल्प करी तो नर महादुराचारी यशन वचन यशन पावे संसारे चराचर्याती निंदे. चराचरामध्ये असणारा निंदे तो होईल, चराचरामध्ये असणारी अपकीर्ती होणार आहे, असा हनुमंतराय असणारे बोलू लागले. पण काळ नेहमी म्हणतोय पाणी आहे, जवळ आहे, सरोवर आहे, त्या सरोवराच्या ठिकाणी गेल्याबरोबर तुम्हाला पाणी मिळतंय.